आपलं अहिल्या फिल्म हे ॲप आज डाउनलोड करा आणि वगनाट्य गणगवळण रंगबाजी पोवाडे यांचा भरपूर आनंद लुटा. प्ले स्टोअरला जाऊन अहिल्या फिल्म असं एकत्रित टाईप करा, स्पेस देऊ नका. त्यानंतर आपला ॲप नक्की डाउनलोड करा आणि रिव्ह्यू आणि रेटिंग द्यायला विसरू नका. धन्यवाद. आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा मान मिळविला छत्र चौरीचा. आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा मान मिळविला चैत्र चौरीचा. मंडप दिधला नवरा नवरीचा दिवा लाविला चंद्र सूर्याचा. दिवा लाविला चंद्र सूर्याचा. नवलक्ष तारा घाली तो फेरा मैरू भवती दिन रात्रीचा. आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा मान मिळविला चैत्र चौरीचा. पठे बापूराव कवी कवनाचा कडा खाजनू सर्प क्षेत्राचा. कडा खाजनू सर्प क्षेत्राचा. कुशपात्राने गौरविला हारी गट बसविला नवरात्रीचा. आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा मान मिळविला चैत्र चौरीचा. आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा मान मिळविला चैत्र चौरीचा. आल्या ना सगळ्या तयारी झाली. हो हो अगं आपल्या सर्वांची तयारी झाली पण ती आपली मावशी नाही का? अगं हो ती राहिलीच नाही का? हा तिला आवाज द्या बरं कुणीतरी. अगे मावशी 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 ग. अगं कोण आहे ग बाहेर कामून बमलत्या माझ्या दारामध्ये? अगं बाहेर ये, आतमध्ये काय करतीस? काय गे पुरी हो, हा सगळ्या जमा झाल्या माझ्या दारात काय होळी करत्या का तुम्ही? अगं तसं नाही, आज कोणता दिवस आहे? हा आज गुरुवार. हा बरोबर आहे तुझं. अगं पण माझी कोणती गडबड आणि तुमची कोणती गडबड सकाळी सकाळी? तुझी काय गडबड का मावशी? अगं येड्या पुरी हो, आपलं ते म्हातारा नाही का, काय झालं त्याला? मग आपल्या म्हाताऱ्याचे जावळ काढायची गडबड होती. मावशी अगं म्हाताऱ्याचे जावळ आणि या वयात अगं काय बोलायचं ताळमेळ आहे का? अगं ताळमेळ तुम्हालाच नाहीये. काय झालं ग बाई? अगं पुरी हो, हा
माझं ते लहान बबडू नाही का ग? नातू नातू हा हा. आता महामत्र मिलन ते पोटी आलं ना, असं होय. म्हणून त्याचं जावळ काढायचा कार्यक्रम आहे, म्हणून आपली गडबड चालली. असं काय ग, काय कुठं निघाला तुम्ही एवढं नट्टा थट्टा? अगं मावशी हा? तुला माहित नाही होय आज मथुरीचा बाजार. य बया, मी विसरून गेले ना मथुरेचा बाजार. काय झालं ग मावशी असं तुला विसरण्यासारखं? तुमची तयारी झाली का? हो झाली. झाली. ए छटाके, काय ग? तुझी तयारी झाली का बाई? हो माझी तर सर्वात आधी झाली. बर बर, तू काय माल घेतलास? मी घेतलं दही, आंबट. आंबट दही. आगा 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 आगा. बरं, दागदागिने काय घातलेत? मी घातली बोरमाळ. बोरमाळ. हा बर, नेसली काय? मी नेसली नऊवार पातळ. छान केलास. ए तू काय घेतलास माल? मी वय मावशी आज घेते चक्का. आहे का पक्का? अगं पक्का आहे म्हणून तर घेतला. नाही तर मारील कोणी धक्का. अगं मावशी हा? तू आमच्या सोबत असताना असे कोण कसं मारील धक्का. तशी मी आहे म्हणा पक्की, हा. याची काळजी करू नका. हा काय गे राधे, हाय हाय काय नटली, काय नटलीस. तू काय माल घेतलास? मी होय हा मी घेतला खवा. खवा. हो आता हा कोणी खावा? अहो बाजारात विकण्यासारखीच घेतला ना खवा. बर बर, हा दागदागिने काय घातले? मी माझ्या नवऱ्याच्याच नावाचं मंगळसूत्र. बर बर, आणि नेसली काय? मी होय हा अहो तो पिंजरा पिक्चर नव्हता हा. का त्यातली पिंजरा साडी. पिंजरा. हा. आता हिच्या पिंजऱ्यात कोणता रागू यायचा काय की? ए मावशी अगं रागू नाही, मग साडीचं नाव आहे. आम्हाला बायाला काय माहिती, जुन्या बाया आम्ही सोलापुरी पातळ खानाच्या चोळ्या शिवित होतो. तुमचं भारी पुरी तयारी झाली? अगं झाली निघायचं बाजारला. निघायचं. मावशी अगं मावशी थांब थांब थांब. हा अगं सगळ्यांना विचारलं माल काय घेतली नेसलं काय काय, आणि तू काय करतीस ग? तू काय घेती काय नेसती? आता मी म्हातारपणात काय माल घेणार आहे पुरी हो? काय बरं हा का ए पुरी हो, काय ग? मी काय माल घेऊ? आता काही बी घ्या, आता आम्ही काय सांगू? अगं मावशी हा तू दर दिवशी ते माल घेते तेच घ्यायला पाहिजे. नको नको. का? अगं उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्ही पोरी सुरी आहेत. हा हा हा. आहे का नाही? हा. ए पुरी हो, काय झालं? मी माल घेते काय कोणता? घेती? मोटारचा टायर. या बाया. अगं ते टायर कशाला येतं कामाला? अगं पोरी हो, ते मोटरचं टायर माझ्या गळ्यात राहू द्या, का बरं? आणि वर घेते मग मटका कुल्फी. पहा बाया, डोक्यावर मटका कुल्फी हा आणि गळ्यामध्ये मोटरचं टायर. हा म्हणजे काय होईल? काय होईल सांग बरं? उन्हाळ्याचे दिवस आहे, आपण रस्त्याला लागलो लागलो. आणि मध्ये जर गाडी पंक्चर झाली, झाली. मी काय करीन? काय? गळ्यातली स्टेपनी काढीन, हा. लगेच हवा भरील. आता लई झाली हवा बस तुझी. कर मावशी तशी तुझी स्टेपनी हवा. घ्यायची, गाडी लावायची, पुढे रस्त्याला हा, लागायचं. हा, हा. मावशी हा? बस झालं आता, चला बरं लवकर, चला. फार उशीर झालाय मथुरेला जायचं. चला. या खवा. किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला. दिवस उगवली किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला. दिवस उगवली किती वर आला, बाजार पुढे सारा झरा झरा गेला. दिवस उगवली किती वर आला, बाजार पुढे सारा
नकला सांगू किती ग बाई याच्या नकला. सांगू किती ग बाई याच्या सांगू किती ग बाई याच्या नकला. पठ्ठे बापूराव कवीच्या अकालीला मी बाई आपुला संसार विकला. पठ्ठे बापूराव कवीच्या चला आपला संसार विकला. दिवस उगवून वा राधे वा. बाजार पुढे सारा वराला. चला, चला. दिवस उगवून किती वर आला. बाजार पुढे बाई वा वा. दिवस उगवून किती वर आला. बाजार पुढे सारा गेला. घ्या चक्का. हाय, 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 हाय. घ्या बरं मटका कुल्फीवाली. ए थांबा गवळणी हो. अगं मावशी काय ग अगं इथं आपल्याला कोणतरी होतं अगं थांबा गवळणी नो गवळणींनो. हा अगं पोरी हो तुम्ही येडे आहेत का ग. काय झालं आपण काही गवळणी आहेत का. मग अगं आपण गवळणी नाहीत. मग आपण आहेत मुली. मुली हा आपण आपण मुली आहेत. हा हा हा. तर आपल्याला त्यांनी आवाज दिला नाही. चला पुढच्या रस्त्याने. घ्या दही. घ्या लोणी. थांबा रे मुलींनो. अगं मावशी काय ग परत तो काय होतो अगं मुलींनो मुलींनो. हा. अगं आपण मुली नाही. मग आपण आहे स्त्रिया. इसऱ्या अगं मावशी ही स्त्रिया नाही मग? फक्त स्त्रिया तेच तेच स्त्रिया स्त्रिया. हा मग चला बरं पुढच्या रस्त्याने. घ्या दही. घ्या लोणी. थांबा आता ह्या गवळणी काही तशा ऐकत नाही. जाऊन यांचा लगेच हात धरतो. अगं मावशी 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 ग काय झालं काय अगं यानं झालं धरलं माझा काय ग हात हात होय माग ए मेल्या मुर्द्या. तुला नेलं 4 चौघाच्या खांद्यावरून तुला आणलं तसंच बिनजाळ्याचं परत. तुला काही लाज वाटत का मेल्या. आला आणि त्या पुरीचा हात धरला. अरे तुला जर हात धरायचा होता तर माझा हात धरणं 1-2 दिवस. ए चुप. त्याला काय खरंच उठली का. ए कोण आहेस तू. अगं हा कोणाचा कोंब. ए मावशे ए. अगं कोंब नाही मग कोण हा तेच कोण. हा कोण आहे तुम्ही तुम्ही मला गवळणी ओळखले नाहीत. नाही अगं मी श्री कृष्ण परमात्मा आहे. अरे तुझ्या अगं मावशी हा तो गोकुळातला कृष्ण कसा होता हो कसा होता कसा होता बरं? पायी पद्म हा पायाला मोठे भादड. ए अगं पायी पद्म पायी पद्म 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 मुखी रत्न मुखी रताळू. ए रताळू गाजर सगळे फळ घेत राहा. अगं रत्न 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 बेबी हिरा पेमट्यात हिरा. ग बेंबी हिरा 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 आणि श्री मुकुट श्री मुंगू. हा श्री मुंगूस माकडं बोकडं सगळेच घे. अगं मुगुट ट ट टोपीचं ट. हा. असं सांगा ना मग मला तुम्ही. तिला काहीच कसं कळत नाही आणि हातामध्ये सप्तसुराची बासरी घेऊन कसा देव उभा होता. आहे की नाही. हा ए तुझी ओळख आम्हाला नीट सांग. तुझी ओळख पटल्याशिवाय आम्ही तुला कृष्ण म्हणणारच नाही. नाही ठीक आहे तुम्हाला ओळख पाहिजे ना माझी. हो, हो. तर ऐका मग. सांग. कोणी म्हणती नंदाचा कोणी म्हणती स्वनंदाचा. मग खरंच सांग रे बाबा तू किती बापाचा. ए! नीट ऐक जरा नीट ऐक. नीट सांग ना मग तू. कोणी म्हणती नंदाचा कोणी म्हणती स्वनंदाचा. मी आहे वसुदेव देवकीचा. वा. मी श्री कृष्ण परमात्मा आहे. असं का. हो. ए पुरीनो अगं याची ओळख पटली. हे खरोखर कृष्ण परमात्मा आहेत. हो ग मावशी. मग यांची ओळख पटली हो. मग या देवाला काय करावं लागेल काय करावं लागेल. हा देवाला ओळखलं नाहीस तू. हा ओळखलं देवा हा का? आम्हाला आज्ञा द्या वा राधा या राधा वा राधा या कृष्ण वा राधा. ए राधे होय माग. या कृष्ण ए होय रे माग. या कृष्ण वा. चालली पुढे आपली या कृष्णान या कृष्णान. ए कृष्णा तुला बी काही संपत का. राधा राधा चालला तोंड घेऊन पुढेच मागे होय पुरी हो. काय अगं देवाची विनवणी करा. बरं
देवाची भक्ती करा म्हणजे देव आपल्याला चांगला आशीर्वाद देतील. काका मावशी हा? ह्या देवाची भक्ती करा, हम्म. विनोणी करा, मग हे देव आपल्याला देतील तरी काय? ते आपल्याला आता काय चांगला आशीर्वाद देतील. आशीर्वाद. हा बरं बघा ऐका, तर आता माझी सेवा करा, तरच तुम्हाला मी रस्ता मोकळा करेल तुमचा. हा? बरं देवा, आम्ही आपली विनवणी करतो. ठीक आहे. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, वा राधा वा वा. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, वा वा. मला रे अडवू नको नंदलाला, मला झालं बरं. अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला. यमुनेचे ते निर्मळ पाणी असे आणले त्यात भरून, वा वा. यमुनेचे ते निर्मळ पाणी असे आणले त्यात भरून, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, नाही जाऊ सोडणार हात. दे घट भरण्या यमुनेला, मला रे अडवू नको नंदलाला, 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 मला रे अडवू नको नंदलाला. पिचकारीत भरून या रंग भिजले माझे गोरे अंग, वा वा. पिचकारीत भरून या रंग भिजले माझे गोरे अंग, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला, रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला. अरे राम राम मित्रा, राम राम. राम 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 राम. काय मित्रा, तुमच्या आमच्या भेटी झाल्या तेव्हा आपला जीवाचा जिवलग मित्र अरे तो आपला खंडू काय गावात. होय, त्यालाही बोलवलंच पाहिजे. अरे आवाज दे बरं झाला, बऱ्याच दिवसापासून भेट नाही त्याची आपली. हो, मी देऊ का? हो खंडू गायकवाड. अगं कोण आहे ग? अरे ग नाही, कोण आहे गा? हे का? अरे राम राम मित्र हो. राम 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 राम. राम. कवा सुटले? हा? अरे नाही नाही, मागच्या आंदोलनामध्ये तुम्ही जेल मध्ये गेले होते ना, हा म्हणून म्हणलं कवा सुटले. अरे तेव्हा सुटलो आम्ही, पण तुझं कसं काय चाललं ते सांग बरं. माझं काय मजेत चाललंय. हा. पण काय तुम्ही हा, बोला. अरे बऱ्याच दिवसानंतर भेटला तू आम्हाला. हो. आहे की नाही? हो. कसं काय चाललं तुझं? एकदम मजेत. लेकरं बाळं? एकदम मजेत. आपली ती शेती आणि आपण आणि आपली शेती. वा. बस म्हणजे शेतीचा उद्योग चाललाय तुझा. होय, शेतीचा उद्योग छान करतो. छान. किती एकर शेती? 1 एकराचा भूखंड आहे. एक एकरचा भूखंड. हो, पाणी आहे का? पाणी भरपूर आहे. पाणी भरपूर आहे म्हणून इतकी मेहनत केली ह्या वर्षी. काय लावलं शेतात यावर्षी? काय केलं? लावलं? हा. ह्या वर्षी 50 ग्रॅम गहूचा बी टाकलं.
एका गव्हाचं एकरामध्ये बी? 50 ग्रॅम 1 एकर मध्ये 50 ग्रॅम गव्हाचं बी हो झालं किती झालं असं किती झालं सांग बरं तू किती झालं असं वा आपलं धड्या 2 धड्या येडा आहे तू सांग रे किती झालं असं अरे होऊन काय होईल जास्तीत जास्त 50 किलो होईल. तू तर त्याच्यापेक्षा मग येडा निघला राव अरे 5-50 नाही 20 नाही हा. 20 नाही 25 नाही 30 नाही 50 क्विंटल गहू झाला मला 50 क्विंटल मग अरे बापरे बाप मग मी काय खोटं बोलतो काय वसंतराव हो झाला सण भाऊ मग झाला समजा झालाच खुदन तर कारण मेहनत तशी केली ना आपण मेहनत हा, मग असं करता करता गावात चर्चा पांगली हा. गावातून तालुक्यातून जिल्ह्यात असं करता करता ती चर्चा दिल्लीपर्यंत आली दिल्लीपर्यंत गेली दिल्लीपर्यंत आली पंतप्रधानाला समजलं हो त्यांना समजलं त्यांनी मला निरोप पाठवला म्हणजे कशासाठी आदर्श शेतकरी म्हणून माझा सत्कार करण्यात येणार होता म्हणून माझ्याकडे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री आले अरे बापरे गावात तुझ्याकडं माझ्याकडं अरे मग याच्यासाठी मेहनत आता समजलं तुम्हाला मंत्री आले आतापर्यंत माझ्या दारापुढं सायकल काय फटफटी सुद्धा आली नव्हती आणि आज आता अचानक हेलिकॉप्टर उतरलं याचं कारण काय मेहनत तसंच मी सत्कारासाठी हेलिकॉप्टर मध्ये बसलो आणि हेलिकॉप्टरनं उडान घेतलं वर जाता 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 धुका पसरलं हवेमध्ये विजा कडकडायला लागल्या ढग गडगडायला लागलं वाऱ्याचा पाऊस सुरू झाला आणि तेवढ्यात काय झालं हेलिकॉप्टर चालकाने धोक्याचा इशारा केला सगळ्यांनी आपापल्या छत्र्या उघडल्या आता मला काय कळालं छत्र्या काय राहतं काय नाही माणूस बैलगाडी धिनणार तू काय केलं रे? काय केलं मला वाटलं या हेलिकॉप्टर मध्ये आपण मरतो बा मग काय केलं इकडे बी मरण आणि उडी मारलं बी तर मरण तरी मरण. मग मी काय केलं खिडकी उघडली हा. उडी मारली दानकन खिडकीतून खाली उडी मारली मग काय केलं? योगानं पावसाच्या धारा गारेच्या धारा असे खालीपर्यंत येत होत्या हो त्या धाराधारानं मी तुमच्यापर्यंत आणून इथं पोहोचलो मग म्हणजे पावसाच्या तुमच्यापर्यंत हो वसंतराव हो आला असन मग आपली मेहनत तशी ना आपल्याला चांगलंच बनलं आला असन बरं वसंतराव तुमचं काय चाललं अरे आमचं काय चालायचं अगदी आनंदात चाललं आमचं नाही म्हणजे बरं आहे ना सगळं लेकरं बाळ बायका पोरं सगळं काही मजेत चाललंय आमचं असं का हा बरं. अरे तुला माहितच आहे आमचा पहिल्यापासून आमचा पूर्वीपास जमाना आमचा पिढ्याचा सगळा भक्तिभावानं चाललाय सांप्रदायिक पद्धतीनं चाललाय बरोबर आहे. अरे माझे आजोबा बालब्रह्मचारी थांबा तुझ्या आजोबा बालब्रह्मचारी अरे मग हे तुमचं घराणे वंशज वाढलं कसं पुढे अरे ते माझ्या आईचे वडील असं बरोबर आहे अरे ते डोंगरावर तपश्चर्या बसले उंच पहाडावरती तपश्चर्या करतायत वर्षानुवर्ष त्यांची तपश्चर्या चालली मग पुढे काय झालं अरे त्यांची एवढी तपश्चर्या चालली की नखाच्या चुंबळी झाल्या डोक्याच्या केसाच्या जटा जमल्या असं आणि दाढीचे केस तर एवढे वाढले की 3 मैल 4 मैल असे करता करता 50 मैल केस 50 मैल वाढल्या बरोबर अरे मग मी डोकं चालवलं त्या म्हाताऱ्याला इकडेच तपश्चर्या करून द्यायची डोंगरावर बसू द्यायचं आणि तू काय डोकं चालवलं मग अरे काहीतरी आपण धंदा करायचा म्हणून मी पुढचे केस कापले म्हाताऱ्याचे म्हणजे तुझ्या लक्षात आलं का तुम्ही अरे म्हातार डोंगरावर तपश्चर्याला बसलं आणि ती तिची दाढी वाढली 50 मैलाची त्यांनी म्हातार तसंच बसून दिलं आणि आड मध्येच लावली कैची आता आलं माझ्या ध्यानात बरं भाऊ तू हे केस कापून काय केलं अरे मोठा कारखाना टाकला कशाचा अरे ब्रश बनवायचा ब्रश बनवायचा बूट पालीचे ब्रश पेंटिंगचे ब्रश सगळे ब्रश आपल्याच कारखान्यातले बापरे मग असं करता करता तू श्रीमंत झालो काय सांगायचं तुला जेवढे केस कापले तेवढे परत जसे तसे कारखाना चालूच चालूच काय सुपीक डोकं आहे तुझ्या आजोबाची मेहरबानीच म्हणावं आता बरोबर आहे
अरे हा तर तुझा बाप निघाला बाबा. हा मग आता एका चढीवर एक म्हणल्यावर आहे काही नाही हो. असं चाला. हा बर बरं आता चला आपण जाऊया. अरे दुबे, हा ना. अरे आपण जाऊया म्हणतो. मी तेच- तुला विचारलं, मला विचारलं, याचं कसं काय चाललं ते नाही मी सांगितलं. तेच म्हणणार होतो. काय गायकवाड तुमचं काय चाललं तुमचं नेमकं? सांगा अगोदर. अरे आमचं काय चाललं, मी जीवनाला कंटाळलोय. हे असं काय करतो असं काय खरंच करतो? जीवनाला अरे कंटाळलोय. नाही यार अरे असं नको करू. अरे अरे येड्या असं वाटतं हा. का कुठेतरी जावा हा, आणि एखाद्या गुलाबजामुच्या कढईत जाऊन जीव द्यावा. गुलाबजामुच्या कड हे जीव द्यावा. हा मग काय. तुला बरं खायचं हा, सापडलं. हेच अरे येड्या दिसतंय. मी एक काम केलं. हा. मी एक छोटासा कारखाना टाकला. छोटासा कारखाना. हा. आणि सुशिक्षित बेकार होतो. एमआयडी शिकून लोन घेतलं. आणि छोट्याशा कारखान्यात जवळजवळ 2000 वर्कर काम करतात माझ्याकडे. कारखाना छोटासा? वर्कर, छोटासा कारखाना. पायाची अक्कल. अरे त्याचं काय माहिती का, 2000 वर्कर जवळजवळ 12 वर्षापासून काम करतात. 12 वर्षापासून. तुझा आजा 12 वर्षापासून तपचार करतो की हा, नाही, तसे हे 2000 वर्कर तिथं काम करतात. अरे पण त्या कारखान्यात प्रोडक्शन काय? प्रोडक्शन वस्ताऱ्याचं. वस्त्राचं. आणि मग एकच वस्त्र आम्ही तयार करू राहिलो. काय बोलतो? अरे त्याची मुठच 3 मैलाची. अरे तीन बाप. महिन्याची. मग तो वस्त्र वस्त्र केवढा केवढा असेल? 9 मैलाचा. अरे बाप. कारखाना काही साधा आहे का आमचा? नाही नाही. आतापर्यंत एकच वस्त्र बनवता काय रे? हा तो वस्त्र आता फायनल आला, धार लावून आलो आम्ही. पण मी म्हणतो हा. तुझा एवढा एकच वस्त्र कशासाठी? हा तुझ्या आजोबाची दाढी करायसाठी. यार ते आपल्याच पायावर पडली. हायला मला बनित्या का तुम्ही? अरे यार. अरे तू बी आम्हाला बनवलं त्याचं काय? नाही तुम्हाला वाटलं लय शहा नाही मी. आहे का? बरं, जाऊ द्या जाऊ द्या खंडूराव. हा. काय अशी करायचं? मजाक झाली, गंमत हो, झाली. झाली. हे मित्रा, हा. आपण असं करू, हा. काहीतरी जीवाची करमणूक करू आणि आपण हा पुढच्या रस्त्याला अरे, लागू. आहे की नाही? हो, हो. हे, हा. तुम्ही माझ्या बरोबर चला. हो हो. तुझ्या बरोबर येतो आम्ही. पण आपण नेमकं कशानं चालायचं? हे, हा? पुढे जायचं कशानं कुठं? आता पाय पाय जाऊ. हा. बरं तुम्ही बरं. माझ्या मागे या. पायी. आहे का नाही? हो हो बरं. हा. हे बघा, हा. हे. हा. अरे ते समोर बघ, हा समोर कोण आहे? हा हा हा. बघितलं का? बघितलं ना बाबा. हा? हो. हे, तू जाऊन त्या बाईशी बोल बरं. मी हा नमस्कार कर पटकन. अरे बापरे. हा. नमस्कार बाई. हा नमस्ते नमस्ते. नमस्कार बाई. मराठी बात बरंगीला, मराठी बात बरंगीला आणि कन्नडी बात मांडरी अप्पा. नमस्कार बाई नमस्कार. अय्यो अय्यो, मराठी बात बरंगीला आणि कन्नडी बात मांडरी अप्पा. काय झालं रे? अरे मला काही समजत नाही बा, सगळं डोक्याच्या हे, वरून गेलं. यायला. ए, तू बाईला नमस्कार जरा इम्प्रेशन आता माझं वजन पडन जरा. लवकर बोल लवकर बोल. हा, नमस्कार बाई. ऐ मराठी बात बरंगीला, हे कन्नडी बात मांडरी अप्पा. नमस्कार म्हणलं बाई. मराठी बात बरंगीला अरे कन्नडी बात मांडरी अप्पा. अरे काय झालं? अरे ती काय आप्पा आप्पा म्हणती. आप्पा आप्पा म्हणते. अरे तुमच्या मग मी आप्पा आहे ना. अरे यार, आपण विसरलो. सारं गाव मला आप्पा म्हणतो, तुम्हाला कसं कळणार? अरे अरे याला ओळखलं वाटतं बरं अरे का? माई आठवण करू राहिली ती. हा. आहे की नाही? होय, हा, हा. तू वय पुढं वय. होय, आम्ही तुमच्या मागे. हा गुड मॉर्निंग मॅडम. हा हॅलो गुड मॉर्निंग. Hello, गुड मॉर्निंग. व्हॉट इज युअर नेम प्लीज? माय नेम इज Fine. What? What? What madam? No English? No 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 no. And Marathi? Marathi? I am Marathi बात बरंगीला आणि कन्नडी बात मांडरी अप्पा. अय्यो अय्यो. मद्रास. अय्यो मद्रास. इटली सांबर कातो. अय्यो आमचं बात तुम्ही नाही समजतो. नार ಕೊಡ್ತಿಲ್ಲ ಇನ್ನೇರವಾ ಯಾಕಡೆ ಪೋದಿ ನಾರೇ ಅಪ್ಪ अय्या. ಹಾಲ್ ಗುಂಟು अय्यो. ಅಯ್ಯಯ್ಯೋ अरे आम्ही बी माग है. गाय ನಾಲೆ ಗುಂಟು ಯಾಕಡೆ ಪೋದಿ ಹೆಂಗರ್ವಾ मी नवर तू बायको ಎಂಗಡಿ. अरे मुलग्या मेल्या तुझा मुलगा बसवला बायको नवरा म्हणतो का रे? हा? ए तुला जर मराठी येत होती तर मग आम्हाला का फसवलं मग? अरे तू मद्राशावानी दिसला म्हणून मला बोलून बघावं. तुझं तोंड बी मला त्या मद्राशा सारखं दिसलं म्हणून मी सुरुवात केली. अरे नाही बाबा आम्हाला मराठी येतो. आपण कोण कुठून आला? आम्ही कलावंत माणसं. आता म्हणलं काहीतरी जीवाची करमणूक कराव म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. म्हणलं एखादं गाणं वगैरे म्हणून दाखवाल की नाही तुम्ही? असं का? हा. गाणं म्हणायचं? बरं तुमचं नाव काय? कुणाचं? माझं नाव सरस्वती. तुमचं नाव?
माझं नाव अगरबत्ती. आणि यांचं नाव? अहो माझं नाव मेणबत्ती. जशा तुम्ही 3 बहिणी. अहो एका खाली एक, एका खाली एक, एका खाली एक, 3 बहिणी. तसे आम्ही एकावर एक, एकावर एक, एकावर एक, काय? 3 भाऊ आम्ही. अच्छा अच्छा. हे काय बघा, नाव? हा मैपती. माईपती. हा, आणि हा हत्ती, हा. आणि मी गणपती, असं. आणि हा ना तुमची अगरबत्ती. लावा याच्या समोर आणि मी अगरबत्ती. वडी तो आता काढी. लावा तुम्ही अगरबत्ती. अहो हे आमची नावं आहेत. हा बरे, आम्हाला एखादं गाणं म्हणून दाखवा लवकर. चांगलं गाणं वगैरे फर्स्ट क्लास झालं पाहिजे. है की नाही? हा. फटकरशी लावून. म्हणून आलं घरा, म्हणून आलं घरा. अहुराया मला काय आणि सख्या मला अरे पण काय बिलावर करा. राया मला सोन्याचं बिलावर करा. राया मला सोन्याचं बिलावर करा. राजा मला सोन्याचं बिलावर करा. राया मला सोन्याचं बिलावर करा. राया मला सोन्याचं बिलावर करा. दिलबर माझं माझ्या जीवाचं, दिलबर माझं माझ्या जीवाचं. म्हणून आलं घरा, म्हणून आलं घरा. वा वा अहो राया मला सोन्याचं बिलावर करा. राया मला सोन्याचं बिलावर करा. राया मला सोन्याचं बिलावर करा. रायाईला सोन्याचं बिलावर करा. सोन्याचं बिलावर करा. रायाईला सोन्याचं बिलावर करा. मी माझी मागणी प्रिय सख्याला घालिते. रोज तुमच्या नावाचं भारी मळवट भरिते. मी माझी मागणी प्रिय सख्याला घालिते. रोज तुमच्या नावाचं भारी मळवट भरिते. जगू कशी तुम्हा वाचून, जगू कशी तुम्हा वाचून. दिलाच्या दिलबरा, दिलाच्या दिलबरा. राया मला सोन्याचं बिलावर करा. 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 तुम्हा वाचून माझं नाही
ऐका तुम्ही विसरवाडी गावाची कथा. ऐका तुम्ही इसरवाडी गावाची कथा. मैपती शेतकरी तिथे राहता. शेतकरी तेथे राहता. उंड्या पायी मुलीचा ती बेला बळी. हा इसारवाडी गावचे पाटील आप्पासाहेब पाटील असे आम्हाला म्हणतात. या इसारवाडी गावामध्ये जवळजवळ 500 एकर जमीन आहे. आम्हाला सर्व जमीन बागायती आहे. 50-60 नोकर चाकर आहेत. धनधान्य आहे. कुठली कमी नाही. परमेश्वरानं सगळं आनंद केला आहे. आणि आमच्या नशिबानं आम्हाला आमची घरची पत्नी सुद्धा लक्ष्मी सारखी लाभलेली आहे. या गावामध्ये इसारवाडीमध्ये कुणालाही दुःख हो, गरीब असो, कलाकार असो, कोणी असो, अर्ध्या रात्री आम्ही त्यांच्या दुःखात जाऊन सामील होत असतो. पत्नीला आवाज देतो, कारण मला जरा बाहेर जायचं आहे म्हणून म्हणलं जरा बाहेर पडताना तिला सांगून गेलेलं बरं. लक्ष्मी, अगे लक्ष्मी. आले धनीजी. नाही म्हणलं घरात काय चाललं होतं. काय नाही, एवढं लगबगीने का बोलवणं केलं. नाही, बोलवण्याचं कारण तसं साधच आहे. काय बरं. पण लक्ष्मी मला एक सांग. हा, तुम्ही आमच्यावर रागवलात का. नाही हो, आज रागवणं काय, क्षणभराचं ते रागवणं असतं. बोला बरं काय बोलायचं ते. लक्ष्मी, हा, मी 8 दिवसापासून बघतो कधी प्रेमाचं बोलणं माझ्या बरोबर नाही, म्हणून म्हणलं तुला विचारावं का राग आला. काय नाही, जाऊ द्या, जे झालं ते झालं. का बोलवलं एवढं सांगा. नाही, बोलवण्याचं कारण असं. लक्ष्मी, मी परवा त्या डोंगरवाडीला गेलो होतो ना. हो हो. अहो, तिथे पाटलांनी मला खूप आग्रह केला, तुम्ही काही करा पण आमची मुलगी तुमच्या प्रशांतला करून घ्या. म्हणून म्हणलं तुझा विचार घ्यावा. ही चांगली शुभ वार्ता आहे हो. आणि खरोखरच ही वार्ता ऐकल्यानंतर माझं मन अगदी आनंदित झाले. अहो, किती चांगली गोष्ट आहे. ती मुलगी सुद्धा फार छान आहे म्हणतात. लक्ष्मी, अगं तुला सुनबाई पाहिजे ना हाताखाली. होय ना. दिवसभर एकटी काबाड कष्ट करते. तशी तुम्हाला माझी फारच काळजी हो. नाही, आता तुझी नाही काळजी घ्यायचं, कोणाची घ्यायची मी. अगं, सुख दुःखाला तुझ्याशिवाय मला कोण आहे लक्ष्मी. तर मग तुझा काय विचार आहे. अहो, काही नाही, लक्ष्मी आली आपल्या घरा असं समजा आणि या लग्नाला होकार देऊन टाका. अगं, पण त्याची समजूत काढणार. होय, प्रशांतची समजूत मी काढेन. पण तुम्हाला एक गोष्ट विचारू का. म्हणजे मला तुम्हाला काही सांगायचंय. नाही, सांग ना, काय सांगायचं. नाही, तुम्ही रागवणार नसाल तर सांगते पहा. मी रागवत नाही, सांग काय सांगायचं. तर हे पहा, आपल्याकडे परमेश्वराने काही कमी केलंय का. नाही. आपल्याकडं पैसा माप आहे, जमीन जुमला आहे, धन धान्य आहे, घरदार आहे, सर्व काही परमेश्वराने आपल्याला सुखसोयी दिलेल्या आहे. बरोबर. आणि आपल्याला नाहीतरी एकुलता एकच मुलगा आहे, हो की नाही. काय म्हणायचं. मला म्हणायचं एवढंच आहे. ते नाही, तुम्ही रागवणार. नाही लक्ष्मी, अशी घाबरू नकोस तू. हे बघ, माझा स्वभावच तसा आहे. मी कधी रागवत होतो, कधी तुझ्यावर प्रेम करतो. ते मला कल्पना आहे की नाही. पण ते लहान तोंडी मोठा घास घेते म्हणून माफ करा. मी सांगतो तुला. बोल बोल बोल. काय आहे, आपला मुलगा आहे ना, मग आपल्या मुलाचं त्या मुलीशी लग्न लावून घ्या. पण हुंडा काही मागू नका. हुंडा. हुंडा मागू नका. लक्ष्मी, अगं, आपण जर हुंडा घेतला नाहीस तर आपल्या घराण्याला शोभणार नाही. असं कसं म्हणता. परमेश्वराने आपल्याला काय कमी केलं. हुंडा घेऊन काय करायचं. कमी केलेलं नाही लक्ष्मी, तू माझं बोलणं समजून घे. काय बरं. अगं, आपण जर हुंडा घेतला नाही, 5-25 गावची मंडळी येणार आणि पाटलांनी पोराचा किती हुंडा घेतला तर काय सांगायचं मी. कशाला, काही नवीन रूढी निघालेल्या आहेत. आता आम्हाला हुंडा नाही घ्यायचा असं सांगायचं. नाही, ते तुम्हाला कधी पटणारच नाही. अगं, तू ऐकून तर घेशील. त्यांनी जर आपल्याला आग्रह केला हुंडा घ्या म्हणून तर आपण घेऊ. बर,
हाय की नाही? ए पा तुमच्या मनाला येईल तसं करा. सांगणं माझं काम होतं, मी सांगितलं तुम्हाला. आता तुमच्या पुढे थोडी मी जाणार आहे. ए लक्ष्मी, हा. तू असं कर, हा. परवाच्या जेवणाची तयारी कर. अहो ते सर्व करते, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले मी. आता काय सांगायचं? अहो तो आपल्या गावामध्ये तो शेतकरी नाही का, त्याचं नाव काय कडे विसरले पहा मी नाव. अहो तो नाही का खालच्या आळीला राहतो तो मैपती. मैपती. बरं मैपतीचं काय तो म्हणाल? आला होता पहा. तो काय म्हणला की आई साहेब माझ्या मुलीचं लग्न निघालेलं आहे आणि मला लग्न करता काय थोडेफार पैसे पाहिजे आहे. हे बघ लक्ष्मी, ह्या गावातलं कुणी जरी आलं आपण त्याच्या दुःखाला धावून गेलेलं आहे की नाही? हो. अरे मैपतीची पोरगी काय ना आपली पोरगी काय, तसं माझ्या मनातलं बोलला आहे की नाही? तर ठीक आहे, मी जातो आता. नाही आता येणारच आहे तो. ते पण तो आलाच. ये या. राम राम पाटील. राम 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 राम. काय मैपती, अरे तुझीच आठवण करत होतो आम्ही. पाटील साहेब पुरीचं लग्न ठरलं ना. अरे काय म्हणतोस? होय. आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. होय पाटील साहेब. पाटील साहेब, हा माझ्या मुलीचं लग्न एका चांगल्या घरात ठरवलं मी. चांगलं आहे बाबा. पण पाटील साहेब 20,000 रुपये हुंडा ठरला. माझ्याकडे इतके पैसे नाही पाटील साहेब, म्हणून मी तुमच्याकडे आलो. पाटील साहेब कसंही करा, मला हुंड्यासाठी 20,000 रुपये द्या. माझ्या छकुलीचा आयुष्याचा प्रश्न आहे पाटील साहेब. मैपती, त्याची तू काळजी करू नकोस. होय पाटील साहेब. अरे तुझ्या या प्रसंगाला आम्ही धावून जर गेलो नाही तर आम्ही या गावचे पाटीलच शोभणार नाही. बरोबर आहे धन्यांचं म्हणणं. तू कशाला काळजी करतो? हे बघ मैपती, तू असं कर ना. कसं? तुझी जमीन किती आहे? ते 2 एकर आहे पाटील साहेब. तू असं कर ना, ती जमीन दुसऱ्याकडे गिरवी ठेवण्यापेक्षा ती माझ्याकडे ठेव आणि तू एक 10,000 रुपये घेऊन जाय. तुला जर काही कमी पडले ना तर मी तुला नंतर पैसे देईल. नाही म्हणजे काय, तू असं समजू नको की मी जमीन हडप करणार आहे म्हणून. बरं का, तुला पैशाची जरूरत आहे ना. अरे अर्ध्या रात्री तुझी जमीन मी घेऊन जाईन, पैसे आणून दे, मग काय लक्ष्मी. बरोबर म्हणणे बा तुम्ही. बरं पाटील साहेब. अरे बाबा तू काहीच काळजी करू नको. लक्ष्मी पैसे देतील म्हणजे देतील. त्या घरातला स्टॅम्प घेऊन ये बरं तिथं. हा घेऊन येते. हे बघ कुठं हे घ्या ते इथं सही कर. अंगठा बरं, अंगठा कर, अंगठा दे. लक्ष्मी त्याला 10,000 रुपये देऊन टाक. हे घे बघ. हे 10,000 नीट मोजून घे. लय उपकार झाले पाहिजे. नाही काय उपकार नाही रे बाबा. लय उपकार झाले बघा पाटील साहेब. पाटील साहेब. पाटील. हे रंग्या. अरे रंग्या हळूच बोल. अरे काय झालं? अहो पाटील, बाई गेल्यात का? इकडे या. अरे काय झालं सांगशील तर खरं. बाई साहेब. काय नाही. तो रंग्या जरा महत्वाचं बोलायचं म्हणतो. काय अहो इकडे या. अरे काय झालं? आपल्या गावात तमाशाची पार्टी आली आणि ते तुमच्याकडे प्रोग्राम करायची परवानगी मागत आहे. परवानगी काय म्हणते? मला तर काहीच ऐकू येत नाही. लक्ष्मी, परवानगी म्हणजे असं आपल्या ते गावात नाल्या खोदायचं काम चालू आहे ना. हो का? म्हणून त्याला परवानगी पाहिजे ना माझी. मला लगेच देऊन टाकायची. अशा चांगल्या कामाला वेळ लावायचा नाही. तू जा बरं मध्ये. चहा टाकू का? नको आता काही करू नको, तू मध्ये जा अगोदर. बरं आम्ही जातो आमच्या कामात. हो पाटील, तमाशाची पार्टी एवढी चांगली आहे. अरे काय सांगतोस रंग्या? म्हणजे आज आपला रंगाचा मस्त बेरंगाच्या वरती जाणार समजा, आहे की नाही? हे रंग्या, हे काम कर, पण आपली काही व्यवस्था आहे की नाही पिण्याची? अहो पाटील, ते काय विचारता? म्हणजे रंगात रंग अजून भरला समजा, सगळीच तयारी करून काय म्हणतोस? पण बाईचं फड कुठे उतरलंय? गावाच्या खालच्या बाजूनं. गावाच्या खालच्या मळू ना? अरे मूर्खा, मग आपल्या मळ्यात नेऊ नाही का? आधी तुम्हाला विचारायला आलो. अरे काय विचारायचं? बाई आली म्हणली का मला विचारायचं काम नाही. बरं चल आपण दोघेही जाऊया. चल लोक, चल. हे अरे ह्याच समोरच्या बाई. हो ह्याच ना त्या. ह्याच का त्या? नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. तुम्ही कांताबाई जाधव का? हो मीच. नाही म्हणजे काय, तुमचं नाव आम्ही ऐकलं आणि तुमच्या कलेबद्दल सुद्धा आम्ही ऐकलं बरं का. असं होय? तुम्ही महाराष्ट्रात फार मोठे कलावंत आहात म्हणून, आहे की नाही? पण पाटील साहेब, माझं तर नाव काय हो गरीब माणसाचं, पण तुमचं नाव काय? पूर्ण जिल्ह्यात, तालुक्यात का गावचा पाटील इतका बिचारा दैवान आहे. काय गरीबांना इतकी मदत करतो.
काय सांगायचं, कोणाचं लग्न निघलं तर त्याला पैसे देतो, हा. कोणी मेलं तर त्याचा दिवस करतो, कोणी हे बघा अहो, ह्या गावामध्ये प्रत्येकाच्या दुःख सुखाला आम्ही धावून जातोय. हा बरं, म्हणूनच ते नाव तुमचं ऐकलं आणि मी आमच्या कलाकारांना सांगितलं काय करावा, आपले ते पाटलाच्या गावाला जाणं आणि आपला तमाशाचा फड तिथं लावणं आणि एखादी कलातून एखादी लावणी तुम्हाला दाखविणं. काय काळजी करू नका, तुमची सगळी व्यवस्था होऊन जाईल. बरं मला एक सांगा, तुम्ही आज कार्यक्रम जरा झकास होऊ द्या. मग ऐका तर लावणी आणि बोला लवकर. मग रंग्या, हा भर ग्लास लवकर. भरला. हा घे. खायला काही आणलं की नाही गाढवा? फोटोने आहे ना. हा, सिगरेट पेटो. या. साल 16 औंदा लागल, साल 16 औंदा लागल, राहिले अजून बाय मी वेडी हो, राहिले अजून बाय मी वेडी, शिकवा नाराया, शिकवा नाराया, इश्काची बाराखडी, 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 शिकवा नाराया, इश्काची बाराखडी. मला हो शिकवा लाडी गोडीन, नाही चालायचं धरून सोडीन, मला हो शिकवा लाडी गोडीन, नाही चालायचं धरून सोडीन, कुणी न येता मध्येच बाई लावा दाराला कडी, कुणी न येता मध्येच बाई लावा दाराला कडी, शिकवा नाराया, इश्काची बाराखडी, 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 शिकवा नाराया, इश्काची बाराखडी. साल 16 औंदा लागल, साल 16 औंदा लागल, राहिले अजून बाय मी वेडी हो, राहिले अजून बाय मी वेडी, शिकवा नाराया, इश्काची बाराखडी, शिकवा नाराया, इश्काची बाराखडी, शिकवा नाराया, इश्काची बाराखडी. पाटील साहेब, आवडली का आमची लावणी आता तुम्हाला? छान छान लावणी, काय काळजी करायची नाही लावणीची. मग आता आम्ही जा का? हा जावा, तुम्हाला काही कमी पडलं तर आम्हाला सांगा. हे नाही सर सांगू नको आमच्या पाटील घरला. ए सेवंता, ए सेवंता, काय हो धनी? 4 महिने झाले आपलं लग्न होऊन, हो. अजून सुद्धा तुझ्या बापाने राहिलेला अर्धा हुंडा वापस दिला नाही. तू आत्ताच्या आत्ता जा, तुझ्या बापाकडून राहिलेला हुंडा घेऊन ये. नाही हो धनी, मला पाठवू नका, येतील माझे आबा 2-4 दिवसात पैसे घेऊन. काय 4 महिने झाले अजून आले नाही, आतापर्यंत आले नाहीत. तू असे जा आणि हुंड्याचे पैसे राहिलेले घेऊन ये, नाहीतर तसं वापस यायचं नाही. आणि जर तू तशी वापस आली तुला जिवंत सोडणार नाही. बरं बरं, जाते मी. जा. आबा, काय झालं पोर? आबा, शेवंत का रडतीस का शेवंत तू? आबा, मला घरातून काढून दिले हो आबा. माझे पती म्हणाले लवकर हुंड्याचे पैसे घेऊन ये, नाही तर तुला घरात घेणार नाही. शेवंता, मला काढून दिला. शेवंता, नाही शेवंता, तुला तिथं जायलाच हवं. शेवंता, शेवंता, असं वावगं बोलू नको, तुला तिथं जायलाच पाहिजे. तुला आयुष्य हे पती परमेश्वराबरोबर काढायचं. शेवंता, तू आली तशी मागं फिर, पुन्हा त्या पती परमेश्वराबरोबर सोडण्याचा विचार करू नको. शेवंता, शेवंता, तुला माझी शपथ आहे. शेवंता, तुझा मी
मी 4 दिवसात हुंड्याचा पैसा जमा करून नाही आणतो. आबा, मी जाणार नाही तिथे. शेवंता त्या नरकात मला नका पाठवू आबा. शेवंता, तुला या घरात जागा नाही, तुला जावंच लागेल. तुला तुझ्या पतीच्या घरी जावंच लागेल. आबा, शेवंता जा मला पुरी. तिकडे आड आणि इकडे विहीर झाली. पुरी. मी काय करू, मला काय कळेना. शेवंता शेवंता, जावा बापूला सांगावं 8 दिवसात पैसा आणून देतील म्हणावं. काही काळजी करू नका. मग जा. ठीक आहे आबा, जा तुम्ही शेवंता. जसं म्हणताल तसं मी करेल. आता देवच माझ्या सोबत आहे. जा पुरी. जाते मी आबा. हो जा. अगं ए सेवंता, आणले का पैसे? पैसे हा, नाही हो, पैसे नाही आणले मी. तुला माझे आबा म्हणले 2-4 दिवसात पाठवून देतो पैसे. तुला सांगितलं होतं ना तसे वापस यायचं नाही म्हणून. अरे अरे अरे, काय चाललंय बाळ? का बरं एवढा रागवतोस? काय झालं काय? आई, सासूबाई, तुम्ही तरी काही सांगा ना. तू गप्प बाईस. का? काय झालं? अगं आई, तिला हुंड्याचे पैसे आणून आण म्हणून म्हणजे हिने सांगितलं. आताही पैसे आणले नाही का? नाही ना. का ग ए पांढरे पाली, तुला सांगितलं होतं ना पैसे घेऊन ये म्हणून. अहो, आणून देणार ते माझे आबा 2-4 आणून दिवसात. देणार 2-4 दिवसात होय? अगं 4 महिने झाले चांगले लग्नाला, अजून तुझ्या बापानी फुटकी कवडी नाही आणली आणि 2-4 दिवसात काय आभाळात न पडणार आहे का? ते काही नाही. आवाज कर, बोलू नको. तुला सांगितलं, तुला बोलू नको म्हणून सांगितलं ना, आवाज करायचा नाही. पहिले तुला सांगते मी की आत्ताच्या आत्ता पैशात. हे बघ, ही तशी ऐकणार नाही. तू ते चुलीतलं जळतं लाकूड घेऊन ये, मी तिला चांगली आयडिया देते. नाही नाही, धर धर हात काढतो. माझ्यावर अत्याचार करू नका. हे बघ, आवाज बिलकुल आवाज करू नको. शेजाऱ्या पाजाऱ्यांना तुझा आवाज नाही गेला पाहिजे. जेव्हा बघा तेव्हा आली पांढरी पाल. पैसे नाही हो सासूबाई, पैसे पाहिजे. मुलीसारखे आहे हो. मुलगी बिलगी काही नाही, आम्हाला नुसता पैसा पाहिजे. आणि हे बा, तुला सांगते की आपल्याला हिच्याकडनं पैसे, आणि जर पैसे नसतील मिळत तर ही नाही, हिचा बाप दुसरा. तुझं चांगलं लग्न करून देते. काय करू हो? तू गप्प बाई, सांगते मी, आवाज करायचा नाही. चल जा बरं आतमध्ये, तू चल जा म्हणते ना. हे बघ बाळ, तुला मी सांगते, एक लक्षात घे. आता तुला बिझनेस करता पैसा लागणार आहे. हिचा बाप काही पैसे देत नाही, हे तर आपल्याला माहितीये की नाही? माहितीये. तुला मोठा माणूस बनायचा आहे की नाही? हो ना, मला मोठा बिझनेसमॅन होय ना? बनवायचं. मग मी सांगते तसं ऐकायचं. हे बघ, ही नाही, हिच्याच्या दुसऱ्या संग मी तुझं लग्न करून देईल. चांगला 5-7 लाख रुपये हुंडा घेईन. पण मी सांगते ते ऐकणार ना तू? अगं आई, आतापर्यंत मी तुझ्या शब्दाबाहेर कधी गेलो का? मला माहित आहे रे बाळ, म्हणूनच मी म्हणते. हे बघ, एकच करायचं आपण आता. सगळे झोपले ना की आपण काय करायचं, ही झोपली की तिच्या अंगावर रॉकेल टाकून द्यायचं आणि काडी लावून द्यायची. आई, पण काय आपल्याला काय माहिती, चिमणी पडली म्हणायचं आणि मेली. आम्हाला काय माहिती, आम्ही बाहेर झोपलो होतो आणि तू बाहेर निघून जा. मी सांगल माझा मुलगा घरीच नव्हता. अरे आपल्याला पैसा पाहिजे, पैसा, बाकी काही नाही पाहिजे. सांगून देते मी, हुंडा घ्यायचा म्हणजे घ्यायचा. ही नाही दुसरी, दुसरी नाही तिसरी. अरे काय कमी आहे का मुलींना? पैसाच पैसा, पैसाच पैसा. चल, आता ध्यानात आलं ना मी काय सांगितलं ते? आलं ध्यानात. आलं ना? बस, मी तिचे हातपाय बांधते आणि तू काय करायचं, रॉकेल टाकून द्यायचं, तोंडात बोळा कोंबून द्यायचा आणि द्यायची काडी लावून. बस, त्याच्याशिवाय काही खरं नाही. धर धर, बांध बरं. ती झोपली हळूच. सासूबाई काय करता? लवकर धर, हा डबा डबा घे. आवाज नको करू. हा डबा घे. हा धर, वाचवा. काडी लावून गोळा चांगला कोंबून. हा चांगला. बघ, मी पाय बांधले. आता तू लवकर काडी लावून टाक. आठ दिवस झाले, पैशाचं काहीच जमलं नाही. हा हा, पाटलाकडे जाऊन राहिलेले 10,000 रुपये आणतो, जातो. राम राम पाटील. राम मायपते. होय होय पाटील साहेब. अरे का म्हणून आलास? काय काम काढलाय माझ्याकडे आज? पाटील साहेब, ते राहिलेले 10,000 रुपये आणण्यासाठी आलो होतो पाटील साहेब. राहिलेले 10,000 रुपये? होय पाटील साहेब. हे बघ मायपते,
10,000 रुपये तुला मी देतो. लय पण उपकार काय होते रे बघ. हं? ह्या 10,000 रुपये तुला आता तू घेऊन करणार काय? काय करणार आहेस? आज सकाळीच हं? आज सकाळीच माझी शेवंत माझ्याकडे आली होती साहेब. हो, माझ्या जावई बापूंनी 10,000 रुपयाची मागणी केली. अरे तुझी शेवंता तुझ्याकडे आली ती म्हणजे पाटलाचं घर म्हणजे काय वाटलंय तुम्हाला? कोणी उठावं 10,000 रुपये मागावं? पाटील गावातला प्रत्येक माणूस माझ्याकडे येतोय, सावकार मला पैसे द्या. अरे कोणी सांगतं माझी जमीन ठेवा, कोणी सांगतं दागिने ठेवा. पाटील बरं साहेब. झाले मला म्हणले नाही की एखाद्याची बायको ठेवून घ्या. पाटील साहेब, काय? अरे पैसा काय झाडाला लागलाय का? पैसा कोणी उठावून पैसा मागावा? पाटील साहेब, हे बघ मैपते, तुला सांगून ठेवतो, तुला जर पैशाची जरूरत असली ना तर तुझा तो जमिनीचा सोन्याचा तुकडा आहे ना तो माझ्या नावावर अगोदर करून दे, मग मी तुला 10,000 रुपये देतो. कसं? चालेल चालेल, मी माझ्या मुलीसाठी कुठेही अंगठा टेकवायला तयार आहे पाटील साहेब. ठीक आहे, मग माझी अट तुला मंजूर आहे? मंजूर आहे पाटील साहेब. ले इकडं कर ह्या कागदावर सही. होय पाटील साहेब. अंगठा घे, अंगठा होय. घे. हा, लय उपकार झाले बघा पाटील हे घे साहेब. तुझे 10,000 रुपये. लय उपकार झाले बघा. चालता हो. येतो मी. ह्या गावात आलेला बकरा कसा कापायचा या आप्पासाहेब पाटलाला चांगलं माहित आहे. आणि म्हणून तर आमची 500 एकर जमीन झाली आहे. जमीन आज सगळं मजेत आहे. आज कापला की एक बकरा. पाटील साहेब, पाटील साहेब, पाटलांनाही दगा दिला. पाटलासारख्या देव माणसाकडून ही अपेक्षा नव्हती. त्या माणसानंही माझ्या जमिनीचा तुकडा नियत ठेवली. जाऊ द्या, मी माझ्या छकुलीच्या, माझ्या सोनूच्या सुखासाठी ती शेती काय, पण माझं आयुष्य पणाला लावेल. आता हे पैसे घेतो आणि जावई बापूला देतो आणि शेवंतालाही भेटून येतो. जातो मी. शेवंता, ये शेवंता. अगं तुझा बाला शेवंता, बाहेर ये. शेवंता. जावई बापू. राम राम जावई बापू. जावई बापू राम राम म्हटलं. जावई बापू बोलत का नाही? हा जावई बापू, तुमचा एकुलता एक पैसा आणला, एक पाय का मागे ठेवला नाही बघा. हा समजा हुंडा घ्या. आणि आता शेवंताला बाहेर बोलवा. 2 शब्द बोलतो आणि मी जातो माझ्या घरला. सासरे हो, माझ्या हातून चूक झाली हो. जावई बापू, चूक झाली हो माझ्या हातून. मी माझ्या आईच्या सांगण्यावरून, जावई बापू, माझ्या आईच्या सांगण्यावरून मी तुमच्या मुलीचा खून केला हो. जावई बापू. शेवंता, माझ्या काळजाचा तुकडा. मला माफ करा हो. जावई बापू. सासरे हो, माफ करा हो मला. अहो काय केलंय जावई बापू, काय केलं? तुमच्या सोन्यासारख्या पोरीला मी मारलं हो. जावई बापू, माझ्या हातून फार फार मोठी चूक झाली हो. जावई बापू, तुमचा एकही पैसा मागे ठेवणार नव्हता हो मी. माझ्या आईच्या सांगण्यावरून मी हे सगळं काही. शेवंता, माझी चूक झाली. तुम्ही माझ्या सोन्यासारख्या पाखराला उडून दिलो. शेवंता, सोन्या, छकुली. जावई बापू, तुला जावई म्हणण्याची लाज वाटते मला. देवा, परमेश्वरा, आता मी काय करू? माझ्या सोन्याला कुठं उडकावू, कुठं धोडू त्याला? ह्या हुंड्यामुळे, ह्याच हुंड्यामुळे माझ्या शेवंताचा घात झाला. हो, केवळ ह्या हुंड्यामुळे माझ्या जीवाचा तुकड्याचा घात झाला. रीताही बंद करा, हुंड्याची रीताही बंद करा, हुंड्याची रीताही बंद करा, हुंड्याची रीतही बंद करा, हुंड्याची रीतही बंद करा. शेवंता,
मुली पत्करती मरणा, कित्येक मुली पत्करती मरणा, हुंड्यासाठी जाता शरण, हुंड्यासाठी जाता शरण, हुंड्याची किडही बंद मंडळी हो, करा, मी तुमच्या पुढे हात जोडून पाया पडून सांगतो, बंद करा, मी जशी हुंडा देण्याची चूक केली तशी चूक तुम्ही करू नका. माझ्या मा बापा हो, हुंडा घेऊ नका, हुंडा देऊ नका, हुंडा घेऊ नका, हुंडा देऊ नका. त्या हुंड्याबाई कित्येक मुली देशाधडीला लागल्या, त्याच हुंड्याबाई अनेक गरीब श्रीमंत संसार उद्ध्वस्त झाले.